That's correct. Okay, I think we are ready. Yeah, you can start. Thank you. So, good evening to everyone there in India. भारतातील सर्व विद्यार्थिनींना माझा सलाम. Today and the next 4 times, we're going to look at prison epistles. आज आणि येणाऱ्या पुढच्या काही आठवड्यामध्ये आपण संत पौलानं मंडळांना लिहिलेली नव्या करारामधील तुरुंगातून लिहिलेले पत्र याचा अभ्यास करणार आहोत. These are the letters written by Paul while he was in prison. आणि संत पौल तुरुंगामध्ये बंदिवासात असताना संत पौलानं मंडळांना लिहिलेली ही पत्र आहेत. And this was the time in prison we read about in Acts chapter 28. आणि प्रेषितांची कृत्ये याच्या 28व्या अध्यायामध्ये संत पौलाच्या तुरुंगातील वास्तव्याबद्दल आम्ही वाचतो. He was in prison in the city of Rome. आणि रोम शहरामध्ये संत पौल तुरुंगामध्ये बंदिवासात होता. And he wrote 4 letters. आणि तुरुंगामध्ये बंदिवासात असताना संत पौलानं 4 पत्र लिहिली. Ephesians, Philippians, Colossians, and the little short letter of Philemon. आणि ही 4 पत्र कोणती? इफिसकरास पत्र, फिलिपिकरास पत्र, कलसईकरास पत्र आणि एक छोटं पत्र जे फिलोमिना पत्र. ही 4 पत्र पौलानं रोम मध्ये बंदिवासात असताना लिहिली. आमेन. And it is interesting to see that even though he was in prison, this did not stop the Spirit of God working. आणि हे किती महत्वाचं आहे पहा. जरी संत पौल तुरुंगामध्ये होता, बंदिवासात होता, तरी आत्म्याचं कार्य किंवा आत्म्याच्या द्वारे सेवा त्यानं थांबवलेली नाही. As the Apostle Paul said in 2 Timothy chapter 2 and verse 9, he says, the word of God is not bound. तिमोथेचं दुसरं पत्र, दुसरा अध्याय आणि 9व्या वचनामध्ये संत पौल लिहितो, तरी देवाच्या वचनाला बेडी पडलेली नाही. आमेन. So even though he was in prison, the word of God was still working and the Spirit of God was still working. आणि जरी संत पौल देवाचा सेवक तुरुंगात होता, बंदिवासात होता, तरी देवाच्या वचनाचं कार्य बंद नव्हतं, ते सुरू होतं आणि पवित्र आत्म्याचं कार्य देखील सुरू होतं. आमेन. And Paul saw this time in prison as an opportunity to write these wonderful letters. आणि तुरुंगामध्ये बंदिवासात असताना संत पौलाकडे आता भरपूर वेळ असल्यामुळे संत पौलानं या मंडळांना बोध करण्याची ही संधी घेतली आणि ही 4 पत्र तुरुंगवासामध्ये असताना लिहिली. आमेन. So the first one we are going to look at is the book of Ephesians. आता जे पहिलं पत्र आहे इफिसकरास पत्र, तिथून आपण आता सुरुवात करूया. So before we start, we should pray. आणि सुरुवात करण्यापूर्वी आपण प्रार्थना करू. Father, we thank you for this time together. प्रभू, एकत्रितपणे हा वेळ आम्हाला दिल्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. And we pray that the truth of Christ would be revealed to us by your Spirit. प्रभू, आम्ही प्रार्थना करतो की तुझ्या आत्म्याच्या द्वारे जे सत्य आहे ख्रिस्ताचं ते आज आम्हाला प्रगट व्हावं. We ask for your help while we teach and while we learn. आणि शिकवत असताना, शिकत असताना आम्हाला तुझ्या मदतीची आवश्यकता आहे.
all for the glory of God. In Jesus' name we pray. सर्व काही तुझ्या गौरवासाठी होऊ दे, येशूच्या नावाने प्रार्थना केली म्हणून. आमेन, आमेन. Amen. Amen. So let us look at this letter of Ephesians. आता एफिसकराच्या पत्राकडे आपण वळूया. See, in chapter 3, verse 1 and chapter 4, verse 1, he refers himself to the prisoner of the Lord. एफिसकराच्या 3ऱ्या अध्यायाच्या पहिल्या वचनामध्ये आणि 4थ्या अध्यायाच्या पहिल्या वचनामध्ये देखील संत पौल स्वतःला प्रभूमध्ये जो मी बंदिवान आहे असं लिहित आहे. He did not see himself as a prisoner of Rome. आणि संत पौल या ठिकाणी काय म्हणतो की रोमी सरकारचा मी बंदिवान नाही, तर मी प्रभू येशूचा बंदिवान आहे. आमेन. He did not see himself as a prisoner of Caesar or the Roman government. आणि कैसराचा किंवा रोमी सरकारचा बंदिवान असंच संत पौल स्वतःला मानत नाही, तर तो ख्रिस्ताचा बंदिवान आहे असं स्वतःला समजतो. Saw himself as a prisoner of Jesus Christ. प्रभू येशू ख्रिस्ताचा बंदिवान असं संत पौल आम्हाला त्याची ओळख करून देतो. When we look at this book of Ephesians, इफिसकराच्या पत्राकडे ज्या वेळेला आम्ही पाहतो, the main theme is our inheritance in Christ. त्याचा मुख्य विषय आहे की प्रभू येशू ख्रिस्तामधील आमचा वारसा. आमेन. That is, every believer should know his inheritance in Christ. प्रत्येक विश्वासणाऱ्याला त्याचा ख्रिस्तामधील जो वारसा आहे त्याचं ज्ञान असणं आवश्यक आहे. And this inheritance of Christ is a great treasure indeed. आणि प्रत्येक विश्वासणाऱ्याचा ख्रिस्तामधील जो वारसा आहे हा जणू काय मोठा विश्वासणाऱ्यांसाठी खजिना असा आहे. See, in verse 3, he has blessed us with all spiritual blessings in heavenly places in Christ. इफिस 1:3 मध्ये आम्ही वाचतो की स्वर्गातील सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन आपल्याला ख्रिस्तामध्ये आशीर्वादित केले आहे. आमेन. You notice that the blessings are spiritual. आणि हे आध्यात्मिक आशीर्वाद आहेत. In verse 4, he has chosen us before the foundation of the world. इफिस 1:4 मध्ये आम्ही वाचतो की जगाच्या स्थापनेपूर्वी त्याने आपल्याला ख्रिस्ताच्या ठायी निवडून घेतले. आमेन. And why has he chosen us? It is that we should be holy and without blame before God in love. आणि त्याने आम्हाला का निवडून घेतले, तर त्याच्या समक्षतेमध्ये आम्ही पवित्र आणि निर्दोष असावे म्हणून. आमेन. In verse 5, he has made us children of God. 5व्या वचनामध्ये आम्ही वाचतो की याद्वारे त्यानं आम्हाला देवाची लेकरं बनवलेलं आहे. And in verse 6, he has made us to be accepted within the beloved. आणि 6व्या वचनामध्ये आम्ही वाचतो की त्याने आम्हाला प्रियकराच्या ठायी निवडून घेतले आणि आमच्यावर कृपा केलेली आहे. Rejection is a terrible thing. एखाद्याचा तिरस्कार किंवा नाकार होणं ही फार भयंकर गोष्ट असते. But in Christ, we are not rejected, we are accepted. पण ख्रिस्तामध्ये देवानं आमचा तिरस्कार केला नाही,
आमचा नाकार केलेला नाही, तर देवानं आम्हाला प्रीतीनं स्वीकारलेलं आहे. आमेन. In Christ, God receives us to himself. देवाने आम्हाला ख्रिस्तामध्ये निवडलं आणि ख्रिस्तामध्ये त्याने आमचा स्वीकार केलेला देखील आहे. In verse 7, we see redemption through his blood and the forgiveness of sins. 7व्या वचनामध्ये आम्ही पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्या पवित्र वधस्तंभावरील रक्ताची खंडणी देऊन आमची मुक्ती म्हणजे तारण मिळवलेलं आहे. आमच्या सर्व अपराधांची आम्हाला क्षमा मिळालेली आहे. आमेन. And in verse 10, we see that in Christ, God wants to gather all things together. 10व्या वचनामध्ये आम्ही वाचतो की स्वर्गात व पृथ्वीवर जे आहे ते सर्व ख्रिस्तामध्ये एकत्र करावे ही देवाची योजना आहे. आमेन. As we read these opening verses, we see the treasure that is in the salvation of Christ. आणि या सुरुवातीच्या वचनामधून आम्हाला विश्वासणाऱ्यांसाठी ख्रिस्तामध्ये जो वारसा आहे, जो मौल्यवान खजिना आहे, त्याची थोडीशी झलक पाहायला मिळते. Christ has saved us with a great salvation. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने आमचं तारण केलेलं आहे महान रीतीनं वधस्तंभावरील आपला देह अर्पण करून. And it is finished, completed by the work of the Holy Spirit of promise. आणि पवित्र आत्म्याच्या द्वारे हे तारणाचं कार्य वधस्तंभावर पूर्ण झालेलं आहे असं आम्ही वाचतो. We read this in chapter 1 verse 13. आणि 13व्या वचनामध्ये पहिल्या अध्यायाच्या आम्ही हे वाचतो. And then from verse 15 to the end of the chapter, he prays. आणि पहिल्या अध्यायाच्या 15व्या वचनापासून अध्याय समाप्त होतो तिथपर्यंत तो प्रार्थना करत आहे. Doesn't pray for himself, he prays for others. संत पाऊल स्वतःसाठी प्रार्थना करत आहे आणि संत पाऊल इतरांसाठी देखील प्रार्थना करत आहे, मध्यस्थी करत आहे. And the main point of his prayer is in verse 18. आणि या प्रार्थनेचा मुख्य विषय 18व्या वचनामध्ये आम्हाला दिसतो. That is, the eyes of our understanding should be opened. आणि हा विषय का आहे? संत पाऊल प्रार्थना करत आहे की तुमचे अंतःचक्षु प्रकाशित होऊन त्याच्या पाचारणामुळे निर्माण होणारी आशा तुम्हाला प्राप्त व्हावी. As Christians, we should not be blind to the riches of Christ. Please repeat, Pastor. Yeah, sorry. As Christians, we should not be blind to the riches that are in Christ. ख्रिस्ती विश्वासणारे म्हणून येशू ख्रिस्तामध्ये आमच्या वतनाचा वारसा किंवा वतनाची समृद्धी काय आहे हे आम्ही माहित करून घेतलं पाहिजे. त्याच्याकडे आम्हाला दुर्लक्ष करता येणार नाही. आमेन. God wants to open our eyes so that we see all the power and all the riches of the salvation of Christ. प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या शरीराच्या आणि रक्ताच्या द्वारे
आमच्यासाठी जे तारण प्राप्त करून दिलेलं आहे त्याची समृद्धी, त्याचं महत्व आणि त्याद्वारे आम्हाला मिळालेला वारसा हे आम्ही माहिती करून घेतलं पाहिजे. आमेन. Chapter 2, he talks about what he has done for us. इफिसकराच्या 2ऱ्या अध्यायामध्ये देवाने आमच्यासाठी काय काय केलेलं आहे याची यादी आम्ही पाहतो. In verse 1, it tells us that we were dead in trespasses and sins. पहिल्या वचनामध्ये आम्ही पाहतो की तुम्ही आपले अपराध व आपली पातके यामुळे मृत झालेले होता. In verse 2, it tells us we were under the authority of the evil one, Satan. दुसऱ्या वचनामध्ये आम्ही पाहतो की जगाच्या राहटीप्रमाणे आम्ही जो दुष्ट आहे, जो सैतान आहे, त्याच्या राज्यामध्ये, त्याच्या अधिपत्याखाली किंवा त्याच्या बंधनामध्ये होतो. आमेन. And in verse 3, it says that we were children of hell. तिसऱ्या वचनामध्ये आम्ही वाचतो की आम्ही देहाच्या इच्छेनं चालत असल्यामुळे क्रोधाची प्रजा होतो किंवा आम्ही जणू काय नरकासाठी नेमलेले असे लोक होतो. आमेन. So spiritually we were dead. आत्मिक रीतीनं आम्ही मेलेले होतो. We belonged to Satan. आम्ही सैतानाच्या अधिपत्याखाली, नियंत्रणाखाली होतो. And we were going to hell. आणि आम्ही नरकासाठी नेमून ठेवलेले असे लोक होतो. But in Christ, पण ख्रिस्तामध्ये he raises us up. त्यानं मरणातून आम्हाला जिवंत केलं. Verse 6, he has raised us up together and made us sit together in heavenly places in Christ. 6व्या वचनामध्ये आम्ही वाचतो, ख्रिस्त येशूच्या ठायी आम्ही त्याच्याच बरोबर उठवले व त्याच्याच बरोबर स्वर्गात बसवलेले आहोत. आमेन. He raises us from the dead, from spiritual death. आत्मिक मरणापासून ख्रिस्तानं आम्हाला जिवंत केलं. आमेन. We are saved from the power of Satan. सैतानाच्या सामर्थ्यापासून, नियंत्रणापासून, बंधनापासून त्यानं आमची सुटका केली. And we are no longer going to hell, we are going to heaven. आणि आता आम्ही नरकाचे वाटेकरी न होता आता आम्ही स्वर्गाच्या राज्याचे लोक असे बनलेलो आहोत. आमेन. And all of this is through the faith in Christ. आणि हे सर्व आम्हाला प्रभू येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे प्राप्त झालेलं आहे. आमेन. And even this faith, it does not come of ourselves, it is the gift of God. आणि हा जो विश्वास आम्हाला प्राप्त झालेला आहे तो आमचा स्वतःचा नसून देवानंच आम्हाला मापभर विश्वास रोमकराच्या 13:3 मध्ये सांगितल्याप्रमाणे दिलेला आहे. आमेन. All of salvation is a gift of God. आणि आमचं संपूर्ण तारण आहे, तारणामधील सर्व गोष्टी या सर्व देवानं आम्हाला मोफत देऊ केलेल्या आहेत. आमेन. It's all according to grace. आणि ही सर्व देवाची दया आहे, ही सर्व देवाची कृपा आमच्यावर आहे. So that no one can say, look at me, look how great a Christian I am.
यासाठी की आमच्यापैकी कोणीही बढाई मारू नये. पहा, मी किती मोठा विश्वासणारा आहे, मी किती मोठा ख्रिस्ती आहे, अशी आम्ही कुणीही बढाई मारू नये. कारण तारणाच्या सर्व गोष्टी देवाने आमच्यासाठी केलेल्या आहेत. आमचा त्यामध्ये काहीही सहभाग नाही. आमेन. It's all according to the gift and grace of God in Christ Jesus. आणि आमचं तारण म्हणजे प्रभू येशू ख्रिस्तामध्ये देवानं आमच्यावर केलेली दया, कृपा आहे आणि देवाची ही आमच्यासाठी मोफत देणगी अशी आहे. आमेन. Then in verse 12, 12व्या वचनामध्ये आम्ही वाचतो, he tells us that we were far away from God. आम्ही पूर्वी देवापासून खूप दूर होतो. We had no hope. आम्हाला कोणतीही आशा नव्हती. But now, verse 13, in Christ, we who were far away have been brought near by the blood of Christ. आणि 13व्या वचनामध्ये आम्ही वाचतो की जे पूर्वी आम्ही देवापासून दूर होतो ते ख्रिस्ताच्या रक्ताच्या द्वारे आम्ही आता देवाच्या अगदी जवळचे असे झालेलो आहोत. आमेन. God does not want you far from him. He wants you near to him, next to him. देवाची इच्छा आहे आम्ही त्याच्यापासून दूर असता कामा नये. देवाची इच्छा आहे आम्ही नेहमी त्याच्या समीप, त्याच्या जवळ असावं, त्याची लेकर बनून. आमेन. And every barrier, every obstacle, every wall he has broken down. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या वधस्तंभावरील बलिदानाच्या द्वारे देवाच्या मध्ये आणि पापी मानवाच्या मध्ये असलेली प्रत्येक भिंत, प्रत्येक अडखळण हे नाहीस केलेलं आहे आणि आम्हाला देवाच्या अगदी जवळ नेऊन ठेवलेलं आहे. आमेन. Every national barrier, every language barrier, every class barrier is broken down. आणि प्रत्येक राष्ट्रीय अडखळण असो, प्रत्येक भाषेचं अडखळण असो किंवा जाती धर्माचं असो किंवा कोणतंही जगातलं अडखळण असो, हे आता आमच्यासाठी अडखळण राहिलेलं नाही. सर्व आडभिंत पाडून प्रभू येशू ख्रिस्तानं आपल्या वधस्तंभावरील बलिदानाच्या द्वारे आम्हाला देवाच्या अगदी जवळ नेऊन ठेवलेलं आहे. आमेन. Even if you are a Dalit, the lowest of the low, you've been brought near to God. आणि जगाच्या दृष्टीनं तुम्ही अगदी नगण्य असाल, क्षुल्लक असाल, कमी प्रतीचे असला तरी हरकत नाही. ख्रिस्ताने तुम्हाला उंच करून, सर्व अडखळणं दूर करून देवाच्या समीप, देवाच्या जवळ नेऊन ठेवलेलं आहे. आमेन. Verse 19, you are no longer strangers and foreigners, but fellow citizens, equal with all the saints in the household of God. 19व्या वचनामध्ये आम्ही वाचतो, तर यावरून तुम्ही आतापासून परके व उपरी नाही, पण पवित्र जनांच्या बरोबरीचे नागरिक व देवाच्या घरचे आहात. God has brought you into his inheritance. देवाने आपल्या वारशामध्ये आम्हाला सहभागी करून घेतलेलं आहे. God has brought you into his house. देवानं त्याच्या घरामध्ये आम्हाला घेतलेला आहे किंवा त्याच्या घरामध्ये राहण्यासाठी देवानं आम्हाला
बोलवलेलं आहे. And now that you are in the house of God, you become a place where the Holy Spirit can live. आणि तुम्ही आता देवाच्या घरचे झालेले असल्यामुळे आता तुम्ही पवित्र आत्म्याचे जणू काय मंदिर असे बनलेले आहात. We read this in verse 22. 22व्या वचनामध्ये हे आम्ही वाचतो. You have become a place where God can live in you by the Spirit. आणि प्रभूच्या ठाई तुम्ही आत्म्याच्या द्वारे देवाच्या वस्तीसाठी एकत्र रचले जात आहात. The Apostle Paul, he could see clearly all the riches of Christ. आणि या ठिकाणी संत पौल प्रभू येशू ख्रिस्तामधील सर्व समृद्धी किंवा ऐश्वर्य किंवा वारसा आम्हाला सांगत आहे. But he did not keep them to himself. आणि संत पौल प्रभू येशू ख्रिस्तामधील समृद्धी वारसा किंवा जे ऐश्वर्य आहे विश्वासणाऱ्यांचं ते स्वतःसाठी राखून ठेवत नाही. He wanted to share the riches of Christ with everyone. आणि ख्रिस्तामधील विश्वासणाऱ्यांची जी समृद्धी आहे, जो वारसा आहे, तो सर्व विश्वासणाऱ्यांनी प्राप्त करून घ्यावा ही संत पावलाची इच्छा आहे. म्हणून हे तो सर्वांना सांगत आहे, प्रगट करत आहे. He did not boast. आणि त्याबद्दल तो बढाई मारित नाही. But he says in verse 8, to me, who am less than the least of all saints, is this grace given, that I should preach among the nations the unsearchable riches of Christ. 3:8 मध्ये आम्ही वाचतो, संत पाऊल या ठिकाणी नम्रतेनं काय म्हणतोय पहा. मी जो सर्व पवित्र जनातील लहानाहून लहान, त्या माझ्यावर ही कृपा अशी झाली की मी ख्रिस्ताच्या अगाध समृद्धीची सुवार्ता परराष्ट्रीयांना सांगावी. आमेन. The riches of Christ have no limit. आणि ख्रिस्ताची समृद्धी, ख्रिस्ताचं ऐश्वर्य याला कोणतीही मर्यादा नाही, ती अगाध आहे. There are always more riches in Christ to be found. आणि आमच्यासाठी नेहमीच ख्रिस्तामधील नवीन गोष्टी, ख्रिस्तामधील समृद्धीमध्ये आम्ही दररोज पाहू शकतो किंवा प्राप्त करून घेऊ शकतो. आमेन. He wants people to see this and to understand this. आणि लोकांनी जर हे समजून घेतलं आणि त्याची जर माहिती करून घेतली तर In Christ, we are saved with a great and powerful salvation. आणि ख्रिस्तामध्ये आमचं तारण झालेलं आहे आणि हे खूप सामर्थ्यशाली अद्भुत असं आहे. And this salvation, it speaks not only in earth, but also in heaven. आणि हे जे तारण आहे त्याचा संबंध आमच्या पृथ्वीवरील जीवनाशी नाही, तर आमच्या स्वर्गातील वास्तव्याशी देखील त्याचा संबंध जोडलेला आहे. आमेन. This salvation speaks to principalities and powers, showing the wisdom of God. आणि या तारणाच्या द्वारे जे अधिपती आणि अधिकारी आहेत त्यांच्या संबंधीची माहिती देवानं आम्हाला सांगितलेली आहे. And to this end, he prayed the second time. आणि मग तिसऱ्या अध्यायामध्ये दुसऱ्यांदा संत पाऊल प्रार्थना करताना आम्हाला दिसतो.
See in verse 14, he bows his knees to the Father of our Lord Jesus Christ. 14व्या वचनामध्ये आम्ही पाहतो की तो पित्यासमोर गुडघे टेकून विनंती करत आहे, मध्यस्थी करत आहे. आमेन. And in verse 15, he calls the church a family. आणि 15व्या वचनामध्ये तो मंडळीला एक कुटुंब असं नाव देतो आहे. You have been brought in to the house of God, not to be a servant, तुम्हाला तुमच्या तारणाच्या द्वारे देवाच्या घरामध्ये बोलवलेला आहे, एक सेवक म्हणून नव्हे, तर not to be a servant, but to be part of the family of God. आम्हाला सेवक म्हणून देवाच्या कुटुंबात बोलावण्यात आलेलं नाही, तर देवाच्या कुटुंबाचे भाग म्हणून, त्याची लेकरं म्हणून देवानं आम्हाला त्याच्या कुटुंबामध्ये प्रवेश दिलेला आहे. आमेन. In Christ, you belong to a new family. ख्रिस्तामध्ये आम्ही नव्या कुटुंबाचे सदस्य झालेलो आहोत. आम्ही देवाच्या कुटुंबाचे सदस्य झालेलो आहोत. आमेन. And as part of the family of God, he prays that you may be strong by his Spirit in the inner man. आणि मग देवाच्या कुटुंबामध्ये देवाची लेकरं आम्ही असल्यामुळे आत्म्यामध्ये आम्ही नेहमी बलसंपन्न असलं पाहिजे. आमेन. And that you might know that Christ lives in you. आणि आम्ही हे समजून घेतलं पाहिजे की ख्रिस्त आमच्यामध्ये वास्तव्य करतो किंवा नेहमी राहतो. आमेन. And in verse 17, it talks about being rooted and grounded in love. 17व्या वचनामध्ये आम्ही पाहतो की आम्ही ख्रिस्ताच्या प्रीतीमध्ये मुळावलेले व पाया घातलेले असे लोक आहोत. आमेन. You know that if a tree is to be strong and tall, it must have good roots, strong roots. आणि आम्हाला माहित आहे, एखादं झाड बलवान किंवा मजबूत असण्यामागे त्याची जमिनीत गेलेली मुळं कारणीभूत असतात. And if a house is to be big, it must have good foundations. आणि एखाद्या घराची मजबूती त्या घराच्या पायावरच अवलंबून असते. And Paul is praying that you should have good roots and good foundations. आणि संत पाऊल विश्वासणाऱ्यांसाठी या ठिकाणी प्रार्थना करत आहे की विश्वासणाऱ्यांचा पाया हा नेहमी मजबूत असावा आणि विश्वासणाऱ्यांची आत्मिक मुळं ही नेहमी खोल गेलेली असावीत. आमेन. He also prays in verse 19 that we should know the love of Christ, which is beyond knowledge. 19व्या वचनामध्ये संत पौल प्रार्थना करत आहे की सर्व पवित्र जनांसह समजून घ्यावयास व बुद्धीस अगम्य अशी ख्रिस्ताची प्रीती ओळखून घ्यावयास तुम्ही शक्तिमान व्हावे. That you should know that Christ, that God truly loves you. यासाठी की प्रभू येशू ख्रिस्त जो देव आहे त्याची तुम्हाला पूर्णपणे ओळख व्हावी. And at the end of verse 19, he prays that you should be filled with all the fullness of God. आणि 19व्या वचनाच्या अखेरीस तो प्रार्थना करत आहे की देवाच्या सर्व
पूर्णते इतके तुम्ही परिपूर्ण व्हावे. And he prays all of this so that God should have the glory. आणि या सर्व प्रार्थना संत पाऊल करत आहे यासाठी की सर्व गौरव देवाला प्राप्त व्हावे. So I hope that you are seeing that being a Christian is more than just giving your life to Christ. आणि या सर्वांमधून मला आशा आहे की तुम्हाला समजून आलं असेल की ख्रिस्ती होणं म्हणजे फक्त ख्रिस्तावर विश्वास ठेवणं एवढंच नव्हे. Giving your life to Christ is good, and it is a beginning. ख्रिस्तावर विश्वास ठेवणं आणि ख्रिस्ताला आपलं जीवन समर्पित करणं हे चांगलं आहे, पण ही केवळ एक सुरुवात आहे. But there is so much more to know. परंतु आमच्या तारणामध्ये ख्रिस्ती जीवनामध्ये यापेक्षा अधिक महत्वाच्या अनेक गोष्टी आहेत, त्या आम्ही माहिती करून घेतल्या पाहिजे. And being a Christian is to grow in the knowledge of Christ. आणि ख्रिस्ती विश्वासणार असणं म्हणजे ख्रिस्ताच्या ओळखीमध्ये किंवा ख्रिस्ताच्या ज्ञानामध्ये आमची निरंतर वाढ झाली पाहिजे. आमेन. And as Christians, we have been brought together into the church of God. आणि ख्रिस्ती विश्वासणारे म्हणून आम्हाला एकत्र करण्यात आलेलं आहे देवाची मंडळी बनून. And we see in verse 3 that we are to keep, to maintain the unity of the Spirit in the bond of peace. चौथ्या अध्यायाच्या 3ऱ्या वचनामध्ये आम्ही वाचतो, आत्म्याच्या द्वारे घडून आलेलं ऐक्य शांतीच्या बंधनाने राखाव्यास झटत जा. आमेन. If we argue and complain, we will lose so much of these riches in Christ. जर आम्ही सतत वादविवाद करत असू किंवा आम्ही तक्रार करत असू किंवा शंका घेत असू, तर मग ख्रिस्तामध्ये असलेला जो आमचा आत्मिक वारसा आहे, आत्मिक समृद्धी आहे, ती आम्हाला प्राप्त होऊ शकणार नाही. आमेन. So do not argue and do not be jealous of others. आणि म्हणून एकमेकांच्या बरोबर वादविवाद करू नका, एकमेकांच्या बद्दल असूया धरू नका, एकमेकांचा द्वेष करू नका. Because God has given gifts to men to make known the riches of Christ. कारण देवानं आम्हाला ख्रिस्तामध्ये सर्व केलेली आहे. आमेन. When did he give these gifts? आणि देवानं आम्हाला उत्पादनं दिलेली आहेत. आमेन. He gave those gifts when he rose from the dead and ascended into heaven. ज्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्तानं मरणावर विजय मिळवून तो पुनरुत्थित झाला आणि तो स्वर्गामध्ये घेतला गेला, त्यानंतर प्रभू येशू ख्रिस्तानं मंडळीला देणग्या किंवा कृपादानं दिली. आमेन. What gifts did he give? आणि प्रभू येशू ख्रिस्तानं मंडळीला किंवा विश्वासणाऱ्यांना कोणकोणत्या देणग्या दिलेल्या आहेत? In verse 11, he says he gave the gifts of apostles, prophets, evangelists,
and some others pastors and teachers. 11व्या वचनामध्ये आम्ही वाचतो की प्रभू येशू ख्रिस्तानं मंडळीला 5 प्रकारच्या देणग्या दिलेल्या आहेत. त्याने कोणी प्रेषित, कोणी संदेष्टे, कोणी सुवार्तिक, कोणी पाळक व शिक्षक असे मंडळीमध्ये नेमून दिलेले आहेत. आमेन. These are not things that we have by ourselves, they are the gift of God. आणि ह्या विश्वासणाऱ्यांनी स्वतः ठरवलेलं नाही, तर देवानं मंडळीला ह्या देणग्या दिलेल्या आहेत. And why did he give these gifts? आणि देवानं ह्या 5 प्रकारच्या देणग्या मंडळीला कोणत्या कारणासाठी दिलेल्या आहेत? It tells us 3 reasons in verse 12 why he gave these gifts. आणि देवानं ह्या देणग्या कोणत्या कारणासाठी दिलेल्या आहेत याचे 3 कारण 12व्या वचनामध्ये आम्ही पाहतो. The first reason is that the saints should be perfect, that is, mature. पहिलं कारण आहे की मंडळी किंवा देवाचे लोक किंवा संतजन हे परिपूर्ण होण्यासाठी. आमेन. God does not want you to remain as a child in his house. देवाची इच्छा नाही की त्याच्या घरामध्ये आम्ही नेहमीच बालक किंवा बाल्यावस्थेमध्ये राहावं. He wants you to mature into he wants you to grow into a mature man and woman of God. देवाची इच्छा आहे की आम्ही बालक न राहता आम्ही प्रौढ स्त्री किंवा पुरुष असं त्याच्या घरामध्ये राहावं. आमेन. The second reason, also in verse 12, is that the ministry should go forward. दुसरं कारण जे 12व्या वचनामध्ये आम्ही पाहतो की जे सेवा कार्य आहे ते नेहमीच पुढे जावं. हे दुसरं कारण या 5 देणग्यांच्या पाठीमागचं आहे. आमेन. We need the gift of God to help us in the ministry. आणि देवाच्या देणग्या आमच्यासाठी आवश्यक आहेत की आम्ही सेवा कार्यामध्ये पुढे जावं किंवा आमच्या सेवा कार्याची वाढ होत राहावी. आमेन. We cannot do this work by ourselves. We need God's help. आम्ही स्वतःहून हे करू शकत नाही. आम्हाला देवाच्या मदतीची आवश्यकता आहे. आमेन. And the third reason is that the body of Christ should be built up. आणि तिसरं कारण आहे की ख्रिस्ताच्या शरीराची रचना पूर्णतेस जावी. आमेन. God does not want the church to be weak. देवाची इच्छा नाही की मंडळी जी ख्रिस्ताची वधू आहे, ख्रिस्ताचं शरीर आहे, ती अशक्त असावी किंवा दुर्बळ असावी. He wants his church to be strong. देवाची इच्छा आहे त्याची मंडळी ही नेहमी बलसंपन्न असली पाहिजे. These are 3 reasons why he has given gifts to people. आणि लोकांना किंवा मंडळीला देवानं ज्या देणग्या दिलेल्या आहेत त्या पाठीमागची ही 3 कारणं 12व्या वचनामध्ये देण्यात आलेली आहेत. आमेन. And it is not that we worship a man, but we worship the Son of God. आणि आम्ही कोणत्या मानवाची पूजा किंवा आराधना भक्ती करत नसून आम्ही देवाची आराधना किंवा उपासना करणारे लोक आहोत. You see in verse 13 that we should come to the knowledge of the Son of God, a perfect man.
13व्या वचनामध्ये आम्ही वाचतो, देवाच्या पुत्रावरील विश्वासाच्या परिपूर्ण ज्ञानाच्या एकत्वाप्रत प्रौढ मनुष्यपणाप्रत ख्रिस्ताची पूर्णता प्राप्त होईल, अशा बुद्धीच्या मर्यादेप्रत आपण सर्व येऊन पोहोचलं पाहिजे. आमेन. God wants to make you like Christ. देव पित्याची इच्छा आहे की आम्ही सर्व बाबतीमध्ये प्रभू येशू ख्रिस्तासारखं बनावं. Full of love, प्रीतीनं आम्ही भरावं, full of grace, आम्ही कृपेनं भरावं, and full of truth. आणि आम्ही सत्यानं देखील भरलं जावं. And he wants to make you mature in his church. आणि त्याच्या मंडळीमध्ये त्याची इच्छा आहे की प्रत्येक विश्वासणाऱ्यानं प्रौढ बनावं, ख्रिस्तासारखं बनावं. आमेन. So that when other people see you, they are saying, that is what a Christian should be like. म्हणजे ज्या वेळेला जगातले लोक तुमच्याकडे पाहतील, त्यावेळेला प्रत्येक विश्वासणाऱ्या बंधू भगिनीमध्ये त्यांना ख्रिस्ताचं दर्शन होईल. आमेन. God has given us a great inheritance. देवानं आम्हाला एक महान वारसा प्रभू येशू ख्रिस्तामध्ये देऊ केलेला आहे. Let us not be slow in understanding this. आणि हे समजून घेण्यासाठी आम्ही कोणत्याही बाबतीमध्ये कमी पडता कामा नये. Let us not be weak in understanding this. आणि हे समजून घेण्यासाठी आम्ही कोणत्याही बाबतीमध्ये टाळाटाळ करता कामा नये. But we should show by the way we live that we really belong to Christ. आमच्या रोजच्या दैनंदिन जीवनामधील वागण्याच्या द्वारे आम्ही ख्रिस्ती आहोत, ख्रिस्ताचे आहोत आणि ख्रिस्तासारखे आहोत, हे आम्ही जगाला दाखवून दिलं पाहिजे. आमेन. And this is why he says in verse 17 that we should walk, we should live, not as others walk in the vanity of their mind, but we should live according to the truth of Christ. आणि म्हणून 17व्या वचनामध्ये आम्ही वाचतो, प्रभूमध्ये निश्चितार्थाने सांगतो की परराष्ट्रीय भ्रष्ट मनाने चालत आहेत, त्याप्रमाणे तुम्ही यापुढे चालू नये, तर तुम्ही प्रीतीने सत्याने ख्रिस्तासारखे चालावे. आमेन. Next week we will look at the rest of this letter to the Ephesians. आणि इफिस्कराच्या पत्रामधील राहिलेले जे अध्याय आहेत, पुढच्या आठवड्यामध्ये आपण त्याचा अभ्यास करणार आहोत. But let us think again on these first 3.5 chapters. आणि पुन्हा एक वार आपण इफिस्कराच्या पहिल्या 3.5 अध्यायासंबंधी विचार करूया. You remember in chapter 1, we are blessed, we are chosen. पहिल्या अध्यायामध्ये आम्ही माहिती करून घेतली की देवानं आम्हाला निवडलेलं आहे. एवढंच नव्हे, तर देवानं आम्हाला आशीर्वादित देखील केलेलं आहे. God has made us his children and we are accepted. देवानं आम्हाला त्याच्या कुटुंबामध्ये त्याची लेकरं म्हणून घेतलेलं आहे. देवानं आमचा प्रीतीमध्ये स्वीकार केलेला आहे. He has forgiven us our sins. आमच्या सर्व पापांची देवानं क्षमा केलेली आहे. And he's given us that gift of the Holy Spirit. आणि देवानं आम्हाला पवित्र आत्म्याची देणगी दिलेली आहे. And then he prays that we should see these great riches.
आणि मग संत पौल प्रार्थना करत आहे आमच्यासाठी की ख्रिस्तामध्ये असलेल्या या सर्व महान आणि महत्वाच्या गोष्टी देवानं आमच्यासाठी वारसा म्हणून ठेवलेल्या आहेत, त्या आम्ही माहिती करून घ्याव्यात आणि त्या आम्ही प्राप्त करून घ्याव्यात. आमेन. We should not be blind to all that is in Christ. ख्रिस्तामध्ये ज्या गोष्टी देवानं आम्हाला देऊ केलेल्या आहेत त्या संबंधी आम्ही अनभिज्ञ असता कामा नये. In chapter 2, he has raised us from spiritual death. दुसऱ्या अध्यायामध्ये आम्ही पाहिलं की आत्मिक मृत्यूपासून ख्रिस्तानं आम्हाला पुनर्जीवित केलेलं आहे. We no longer belong to Satan. आम्ही आता सैतानाच्या बंधनामध्ये नाही, सैतानाच्या आधिपत्याखाली नाही. And we are not going to hell, but we are going to heaven. आम्ही आता नरकाकडे नाही तर स्वर्गाकडे वाटचाल करणारे लोक बनलेलो आहोत. And we who were once far away, we've been brought near by the blood of Christ. आणि पूर्वी आम्ही सैतानाच्या राज्यामध्ये असताना देवापासून खूप दूर होतो, पण प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताच्या द्वारे आम्ही आता देवाच्या अगदी जवळ आलेलो आहोत. And we have been brought into the house of God as a family member. आणि कौटुंबिक सदस्य म्हणून, देवाची लेकरं म्हणून देवाच्या घरामध्ये देवानं आमचा स्वीकार केलेला आहे. And God has given gifts so that we should make known the unsearchable riches of Christ. आणि ख्रिस्तामध्ये आमच्या वारशाची समृद्धी जाणून घेण्यासाठी देवानं आम्हाला देणग्या देखील दिलेल्या आहेत. May God give us his grace. देव त्याची कृपा आम्हा सर्वांना पुरवो, so that we should make all the truth of Christ known to other people. आणि इतरांप्रत ख्रिस्ताचं संपूर्ण सत्य आम्ही स्वतः समजावून घेऊन इतरांपर्यंत ते नेण्यासाठी देव आमचं सहाय्य करो. That we should grow in the knowledge of Christ. यासाठी की ख्रिस्ताच्या ज्ञानामध्ये आमची निरंतर वाढ व्हावी. Having strong roots and strong foundations. आणि मजबूत पायामध्ये आणि मजबूत मुळामध्ये आम्ही रचले जावे. May God help you in understanding this letter. या सर्व गोष्टी समजून घेण्यासाठी देव आपल्या सर्वांचं सहाय्य करो, मदत करो. Thank you for listening. आजचा धडा समजून घेण्यासाठी तुम्ही ऐकून घेतलं याबद्दल प्रभूमध्ये मी तुमचे आभार मानतो. या ठिकाणी या धड्याची आपण सांगता करत आहोत. And we will continue next week. पुढच्या आठवड्यामध्ये इपिस्कराच्या पत्राचा राहिलेला भाग आपण अभ्यासणार आहोत. Let's pray. आपण प्रार्थना करूया. Father, we thank you for the great truth in this letter. प्रभू, आम्ही तुला धन्यवाद देतो आजच्या इपिस्कराच्या पत्रामधील सत्याबद्दल. Help us to see in a way that we have never seen before. पूर्वी आम्ही कधी पाहिले नाहीत त्या गोष्टी या तुझ्या वचनामध्ये पाहण्यासाठी तू आम्हाला सहाय्य कर, मदत कर. So that we may understand all that Christ has done for us. प्रभू येशू ख्रिस्ताने आमच्यासाठी जे जे काही केलेलं आहे ते सर्व समजून घेण्यासाठी तू आम्हाला मदत कर.
Help us, Lord, to live for you and give you all the glory. प्रभू, सर्व मान महिमा गौरव आम्ही तुझ्या चरणी अर्पण करतो. In Jesus' name we pray. Amen. येशूच्या नावामध्ये. Amen. 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 Thank you very much, Brother Dongre. Thank you, Pastor. God bless you. See you next week. See you next time. Bye. Thank you. Thank you. सर्व बाहेर पडू शकता तुम्ही. तर विद्यार्थ्यांना विनंती आहे तुम्ही लॉग आउट करा.